नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे स्मार्ट वुमन या चॅनलमध्ये. कशा आहात तुम्ही? मस्त ना? सर्वप्रथम सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. उद्या 8 मार्च जागतिक महिला दिन आहे. महिलेचा सन्मान हा एक दिवस न करता महिलेचा सन्मान हा कायमस्वरूपी करायला हवा. परंतु सर्वप्रथम महिलेचा सन्मान करायला हवा. यासाठी स्त्रीने स्वतःचा आदर स्वतः करायला पाहिजे. तुम्ही स्वतःचा आदर आणि सन्मान केला तर इतर लोक तुमचा सन्मान आणि आदर करतील. यासाठी तुम्ही स्वतःबद्दल कॉन्फिडन्स असले पाहिजे. या झाल्या सर्व कॉमन गोष्टी. आणि तुम्ही स्वतः एक महिला म्हणून महिला दिन कसा साजरा करणार आहात? महिला दिनाच्या निमित्ताने का होईना रोजचा दिवस सारखाच न करता यासाठी काही वेगळे असे करण्याची गरज नाही. काहीतरी वेगळे करा. यासाठी वेगळे काही करण्याची गरज नाही. रोजच्या रुटीनमध्ये थोडेसे बदल करू शकता. स्वतःसाठी थोडा वेळ काढावा. याचा अर्थ असा नाही की उशिरापर्यंत झोपून राहणे किंवा दिवसभर TV किंवा मोबाईल पाहणे. हा दिवस वाया न घालवता तुम्ही तुमच्या पद्धतीने एन्जॉय करा. वेगवेगळ्या पद्धतीने हेल्दीरित्या वुमन्स डे साजरा करा. महिला दिन साजरा करा. जसे की नेहमीपेक्षा 1 तास लवकर उठा. छानशा तेलाने बॉडी मसाज करा. हेअर केअर करा. थोडा का होईना व्यायाम करा. छान असे हेअर केअर करून शॅम्पू करा. ठेवणीचे कपडे घाला. स्किन केअर करा. नेलपेंट वगैरे लावून छान असे तयार व्हा. जी रोजची गरजेची कामे आहेत तेवढेच करा. इतर जे गरजेचं नाही ते जे नाही केले ते चालतील अशा कामांना आज सुट्टी द्या. तुमचा आवडीचा एखादा खाद्यपदार्थ बनवा किंवा जमल्यास ऑर्डर करा. मैत्रिणींना बोलवून छोटेसे गेट टुगेदर करा. आवडीच्या विषयावर गप्पा मारा. निसर्गाच्या सानिध्यामध्ये थोडासा वेळ घालवू शकता. तुमचा जो काही छंद किंवा कला आहे यासाठी थोडासा वेळ काढा. तुम्हाला एखादी गोष्ट करायची आहे त्यासाठी एखाद्या गोष्टीचा संकल्प करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आणि सवडीप्रमाणे महिला दिन साजरा करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? त्याचबरोबर तुम्ही तुमचा महिला दिन कसा साजरा केला मला सांगायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि पुन्हा एकदा सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.